आणि आता पाहूया कसा रंगला आहे विधानसभेचा रणसंग्राम, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। राहुल गांधी का इंदिरा गांधी जरी स्वर्गातून आल्या तरी कलम 370 लागू होणार नाही। धुळ्याच्या सभेत अमित शहांचा काँग्रेसवर निशाणा। राहुल गांधींना मी सांगू इच्छितो की तुमची चौथी पिढी जरी आली तरी मुस्लिम आरक्षण मिळणार नाही, मुस्लिमांना आम्ही आरक्षण मिळवू देणार नाही। 23 तारखेला आघाडीचा सुपडा साफ होणार, अमित शहांचं वक्तव्य। राहुल बाबा, मैं आज दूरे से कहकर जाता हूं, कान खोल कर सुन लो, आपकी चौथी पीढ़ी आएगी तो भी मुस्लिम आरक्षण नहीं। वोट बँकच्या भीतीमुळे शरद पवार, सुप्रिया सुळे राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आले नाही। आम्ही या वोट बँकला घाबरत नाही, अमित शहांचा पवारांवर लांगुल चालनाचा आरोप। मैं बनिए का बेटा हूं, पूरा हिसाब लेकर आया हूं। महाविकास आघाडीवर घोटाळ्याचा आरोप करत अमित शहांचा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना इशारा। चांदीवाल आयोगाने अनिल देशमुखांना क्लीन चिट दिली नाही, आरोपी आणि साक्षीदारांची भेट डीसीपी करून द्यायचे फडणवीसांचा आरोप। तर अनिल देशमुखांना केवळ गुंतवायचा डाव होता, फडणवीसांच्या आरोपांवरून जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अनिल देशमुख यांना कुठलीही क्लीन चिट त्यांनी दिलेली नाही। उद्धवजीचं सरकार असतानाच आला, पण त्यांनी त्या रिपोर्टला हात देखील लावला नाही। फडणवीसांनी फसवलं, निवडणुकीनंतर त्यांच्यावर केस करणार। सिंचन घोटाळ्याची फाईल अजितदादांना दाखवण्यावरून सुप्रिया सुळे यांचा इशारा। फडणवीस सांगतात, मी सर्वात मोठं काम पक्ष फोडण्याचं केलं, पण पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, फोडायला नाही, असं म्हणत शरद पवारांनी फडणवीसांवर बोचरी टीका केली आहे। देवेंद्र फडणवीस होते, प्रत्येक उंचीवर जागा त्यांना होती, असं असताना सुद्धा पक्ष फोडायचं काम त्यांच्याकडून झालं आणि त्यांनी सत्ता हातामध्ये घेतली। शरद पवारांचा फोटो वापरू नका, स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणुका लढा, सर्वोच्च न्यायालयाचे अजितदादांच्या राष्ट्रवादीला निर्देश। कोकणाचं अदानीकरण होऊ देणार नाही, 1000 एकर मुंबई अदानींच्या घशात घातली, तुमच्या सातबाऱ्यावर अदानींचं नाव लिहिणार नाही कशावरून, आपण मिळून कोकण वाचवायला हवं, उद्धव ठाकरेंचं सावंतवाडीत वक्तव्य।